तेव्हा घरच्या फुलांना मला चिटणीस सरांनी सांगितलं की आमच्या सातारा भागातली मुलं फार फार हुशार आहेत. आहात का रे हुशार? जेवढा आवाज मोठा यायला पाहिजे तेवढा येत नाही. खरंच हुशार आहात काय? मला हेही सांगितलं आमच्या चिटणीस सरांनी की या मुलांची स्मरणशक्ती तल्लख आहे. ही मुलं एक पाठी आहेत. एकदा सांगितलं की लगेच पाठ होतं. खरं आहे? मग मी तुम्हाला काही शब्द सांगेन. मी एक एक शब्द सांगेन. माझ्या मागून तो म्हणायचा आहे. माझ्या मागून म्हणजे इथे येऊन नाही, आपण जागेवरच बसायचे. आणि माझे सगळे शब्द सांगून झाले की जो मुलगा किंवा जी मुलगी ते सगळे शब्द धाड 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 म्हणून दाखवेल त्याला चिटणीस सर 10 रुपये देणार. कुठे आहेत का गेले? कारण पैशाची बांधिलकी त्यांच्याकडे. कुठे? हा, ते पैशाचं सांगितलं पोरांना. हा, प्रत्येक मुलाला 10,000 रुपये मिळणारे. किती रुपये? 10 मुलांनी सांगितलं प्रत्येकाला 10. 100 मुलांनी सांगितलं प्रत्येकाला 10,000 रुपये. मग आपली जबाबदारी काय? ताठ बसायची. ताठ बसलं म्हणजे पाठ होतं. ताठ बसले, छाती ताठ, मान ताठ, डोळे उघडे आणि श्वास चालू. त्याच्यानंतर मला श्वास घ्यायचा कंटाळा. सांगू शब्द, माझ्या मागून म्हणायचं, पाठ करायचं. चिकरी कच्ची चाय. आवाज मोठा पाहिजे. पाठ केलं का? लक्षात ठेवलं का? परत सांगतो, ताड बसा. चिकरी कच्ची चाय, चोचकलोलम गुंडोलोलम पकवान अक्को टक्को 80 85 चीचायचो बोमचे गबोम बोमचे गबोम जेज बोंबा गम्मत जम्मत गम्मत जम्मत रा 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 आलिफ शाश्वन अभिनव गुरुमन. एवढंच कोण म्हणून दाखवतोय? कोणाचीच हातवर नाही. आणि एक तरी शब्द परत सांगू का? काय होतंय माहिती का? तुम्ही म्हाताऱ्या माणसासारखी पोक काढून बसता. कसं बसलं पाहिजे? ताठ. ताठ बसलं म्हणजे पाठ होतं. परत सांगू, किती पैसे मिळणारे? प्रत्येकाला. कोण देणारे? चिटणीस सर. म्हणजे मला काय भीती आहे का? मला कसली भीती आहे? सांगू परत. त्याला पैसे मिळवायचे जिद्दीने जरा लक्ष ठेवा ना. ताड बसा. चिकरी कच्ची चाय, चोचकलोलम गुंडोलोलम पकवान अक्को टक्को 80 85 चीचायचो बोमचे गबोम जेज बोंबा गम्मत जम्मत रा 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 आलिफ शाश्वन अभिनव गुरुमन. आता कोण म्हणतंय? ते नाही म्हणायचं पुढचं, म्हणून दाखवायचं. कोण म्हणतंय? नाही का? अरे शिरीष चिटणीस सरांनी एवढं पोतं भरून आणलेलं, राहिले का पैसे शिल्लक? आता मला घेऊन जायची वेळ आली आता पुण्याला. जोरदार टाळ्या वाजवा. तुमची स्टाईल चांगली आहे बरं का. 3 टप्प्यामध्ये टाळ्या वाजवता. आम्ही मुलांना सांगतो फटाका टाळी वाजवा. कसली टाळी? दिवाळीमध्ये फटाके उडवतात का नाही? शाळेमध्ये सांगतात फटाके फोडायचे नाहीत. बरोबर आहे का रे? का बरं सांगतात असं अलीकडं? काय होतं? हा, हवेचं प्रदूषण होतं, अपघात होतो,
भासत, आई वडिलांचे पैसे खर्च होतात, आहे का नाही, कानाचे पडदे फुटतात. मग आनंद देणारी एक टाळी शोधून काढली, तिला नाव दिले फटाका टाळी. कसली टाळी? फटाक्यांचे प्रकार असतात मुलांना माहिती आहे ना. छोटा फटाका असतो त्याला काय म्हणतात रे? लवंगी. वा वा, पाटे पोरांना. छोट्या फटाक्याला म्हणतात लवंगी फटाके. पोरं शक्यतो लवंगी फटाक्याला हात लावत नाही, ते ऍटम बॉम्ब मागतात. आणि मुली म्हणतात मला बाद झालं लवंगी फटाके. आणि जरा भितात बरं का. उदबत्ती पेटवली, वातीजवळ ती उदबत्ती नेली की लावू का नको, लावू का नको, लावू का नको, आणि त्याच मागं सरतात. अगं बाई, अगं बाई, अगं बाई. पोरं म्हणतात त्या मला ऍटम बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब. तर हा लवंगी फटाका बऱ्याच वेळा वाजतच नाही. वाजला तर वाजतो, नाही तर वाजत नाही. त्याचा आवाज येतो फुस. कसला आवाज येतो? त्याच्यापेक्षा थोडा मोठा असतो, त्याचा आवाज येतो फट. आणि जो ऍटम बॉम्ब असतो, लक्ष्मी बॉम्ब असतो, सुतळी बॉम्ब असतो, त्याचा आवाज येतो ठम. फुस फट ठम. मग ही टाळी मी तुम्हाला शिकवणार आहे. अगोदर मी ऍक्शन करेल, तुम्ही पाहायचं, आणि नंतर जेव्हा मी म्हणेल फटाका टाळी सुरू, तेव्हा तुम्ही फटाका टाळी सुरू करायची. ताड बसले? ताड बसले का? सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. कुणाला कंटाळा आलेला नाही, थंडी वाजत नाही, भूक लागली नाही, अभ्यासाची आठवण येत नाही. वा वा, अभ्यासाची अजिबात आठवण येत नाही. याला म्हणतात मुलं. हे बघ फटाके टाळी माझ्याकडे पाहिजे. 1 2 3 फुस. 1 2 3 फुस. 1 2 3 फट. 1 2 3 फट. 1 2 3 फम. राहील लक्षात? करायची फटाके टाळी सुरू. फुस लहान, फट जरा मोठं, आणि फम इतकं मोठं नाही की हा पडदा उडून गेला पाहिजे. चिडणीसांना म्हणा दुसरा बाजू, आम्हाला काही काळजी नाही पाहिजे. करायचं सुरू? हा, चला फटाके टाळी सुरू. 1 2 3 फुस. 1 2 3 फुस. 1 2 3 फट. 1 2 3 1 2 3 तुम्ही एकदाच घ्या ना. सारखं ढोंढून केलं तर म्हणतील हे काय, हे शिकून आला काय ढोंड ढोंड ढोंड. अरे काय होतंय माहितीये का, तुमचे जे ठोंब आहे ना मोठ्याने येत नाही. आजूबाजूच्या लोकांना वाटलं पाहिजे काय स्पोर्ट घडला का काय, इथं काय झालं काय झालं बघायला आलं पाहिजे. करायची बरं. खडे सुरू. काय बसले? कंटाळा आला नाही ना? मस्त वाटतंय का? आनंद वाटतोय? शाळेपेक्षा इथंच बरं वाटतंय का रे? बर, चला फटाका टाळी सुरू. 1 माझ्या घरी वाजून होते, थरथर थरथर कापलं हो. एक गोष्ट सांगू का? टुकली पटुकली चिटुकली वेळ मुलांना मी पुण्यावरून आलोय. कुठून आलोय रे? पुण्याला गेलते का कधी? शनिवारवाडा पाहिलाय? वा वा. लाल महाल पाहिलाय? छान 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 छान. तुमची नगरी जशी ऐतिहासिक नगरी आहे तशी पुणे नगरी सुद्धा ऐतिहासिक नगरी आहे. त्या पुण्यामध्ये एक उपनगर आहे, उपनगर. त्याला म्हणतात कोथरूड. काय म्हणतात? त्या कोथरूड मध्ये एक रावसाहेब नावाचे गृहस्थ राहतात. नाव काय सांगितलं? मोठे श्रीमंत बरं का. 1 एकर जागेमध्ये त्यांचा बंगला, मध्ये छानपैकी पांढरा शुभ्र बंगला बांधलेला, ताजमहाल सारखा. कडेला भरपूर मोकळी जागा, मोठं गेट, उंच उंच 12-12 फुटाच्या
भिंती आणि त्याच्यामध्ये तो छानपैकी देखणा बंगला. बंगल्यामध्ये रावसाहेब राहतात, त्यांची पत्नी राहते, एक नोकर राहतो आणि हडपसरला त्यांचा मोठा कारखाना आहे. 100 कामगार काम करतात. वर्षाची 100 कोटींची उलाढाल, त्यातला 25 कोटी रुपये दरवर्षी नफा. आणि मग ते रावसाहेब सकाळी हडपसरला जातात, गाडीमध्ये बसून त्यांचा ड्रायव्हर घेऊन जातो. दिवसभर तिथलं सगळं व्यवस्थापन पाहतात आणि संध्याकाळी जमून येतात. आले की मग हातपाय धुतात. त्यांची पत्नी त्यांना गरम 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 वाफाळलेला चहा देते आणि मस्तपैकी फुरक्या मारत चहा पितात. चहा पिले की मग बंगल्याच्या भोवती त्यांची बाग आहे, फुलझाड आहेत, फळझाड आहेत, तिथे चक्कर मारतात. आणि मग त्यांनी 2 सशाची पिल्लं पाळली. किती पिल्लं? ससे पाहिलेत ना? पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे गुबगुबीत असे कापसासारखे फुललेले ससे. ते गेले की ससे त्यांच्याकडे टुन 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 उड्या मारत येतात. ते मस्तपैकी दोन्ही सशांना काकोट्याला घेतात, एक चक्कर मारतात. मग हरणं पळली 2, ते हरणं पण टुन 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 उड्या मारत येतात. त्यानं हिरवगार गवत भरवतात. आणि मुलांना एक मोर पण पाळलाय. मोर, त्या मोराच्या पिसांवर असं मस्त हात ठरवतात. वा वा वा, मऊ 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 मऊ. आणि त्याने एक पोपट पाळलाय. पोपट पाहिलाय? कसल्या रंगाचा असतो? पोपटी रंगाचा. आणि त्याची चोच कसली असते रे? आणि हा पोपट मिठू मिठू बोलतो, गोड गोड बोलतो, छान छान बोलतो, मधुर बोलतो. त्याला पेरूची फोड द्यावी लागते, डाळिंब द्यावं लागतं, कधी लाल मिरच्या द्याव्या लागतात, कधी हिरव्या मिरच्या खातो तो. आणि मग संध्याकाळी जेवण वगैरे झालं की रावसाहेब शतपावली करतात, म्हणजे पाय मोकळा करतात. आणि संध्याकाळी त्यांच्या खोलीमध्ये झोपायला जातात. त्यांचा नोकर सांगतो, रामू मालक प्यायचं पाणी ठेवलंय, हे दूध ठेवलंय, म्युझिक चालू केलंय, मंद लाईट चालू ठेवली. आणि हो, तुमचा आवडता पोपट तो सुद्धा टांगून ठेवला. मालकांना तो पोपट संध्याकाळी झोपताना कोपऱ्याला टांगून ठेवलेला आवडतो, कारण तो त्यांचा मित्र आहे, दोस्त आहे, सखा आहे. आणि तो छान छान बोलतो. संध्याकाळी मालक झोपले, उशीवर डोकं टाकलं की मालक त्याच्याकडे पाहतात, तो मालकांकडे पाहतो. आणि मालक म्हणतो, पोपट म्हणतो मालकाला, मालक झोपला, झोपा आता, झोपा आता, झोपा आता. शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. इंग्लिश मीडियम मध्ये शिकला होता, त्यामुळे कधी इंग्लिश बोलायचा, मराठी पण त्याला येत होतं. आणि मग त्याच्या मुखातले ते शब्द ऐकले की मालकाला बरं वाटायचं. मालक मस्तपैकी झोपे जायची. पहाटे उठले की बटन दाबायचे, खोलीमध्ये प्रकाश पडायचा, पोपट जागा व्हायचा. पोपट मालकांकडे पाहायचा, मालक पोपटांकडे पाहायचा. आणि सकाळी सकाळी तो पोपट काय म्हणायचा माहितीये का? मालक उठलात, उठा आता, उठा आता, उठा आता. शुभ प्रभात, शुभ प्रभात, शुभ प्रभात. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मालक म्हणायचे, वा वा, काय छान पोपट आहे, किती गोड गोड बोलतो, बायकोपेक्षा हात चांगला बोलतो. आणि मग मालक उठायचे, आंघोळ वगैरे करायचे, देवपूजा करायचे, नाश्ता करायचे. आणि मग गाडी बाहेर तयार असायची, गाडीमध्ये बसायचे आणि भुर्रकन निघून जायचे. कुठे निघून जायचे रे? हडपसरला जायचे. आणि राहत होते कुठं? कोथरूडला. मग दिवसभर तिथं काम करायचे. असं छान चाललेलं होतं बरं का. त्या पोपटाशिवाय त्याला करमायचंच नाही. पण एकदा काय झालं, पोपट आजारी पडला. तो काय खायला दिलं तर खायना, डाळ खायना, पेरू खायना, डाळिंब खायना, मिरच्या खायना. डोळे बंद करून असा गप्प गप्प राहायला लागला, झुरायला लागला. तो अशक्त व्हायला लागला. त्याच्या अंगावरची पिसं गळून पडायला लागली. आणि मग मालक म्हणाले, राम राम लगेच आला. काय मालक? अरे हा काय खात नाही, पीत नाही, तुला कळत नाही का? नाही. हो मालक, तो आजारी आहे. आणि मग डॉक्टरकडे घेऊन जा, बाईसाहेबांच्याकडून पैसे घे, डॉक्टरकडे घेऊन जा. तू बोलत नाही माझ्याशी नीट. हो सर, ठीक आहे. मग त्याने दुपारी बाईसाहेबांच्याकडून पैसे घेतले. तो पिंजरा घेतला, डॉक्टरांच्याकडे गेला. म्हणजे डॉक्टर हा आजारी पडलाय, काय खात नाही, पीत नाही, काहीतरी औषध द्या.
डॉक्टरने त्यांना औषध दिलं वाटले आणि म्हणजे चमच्याने चोच ओढून यांना औषध पाजायचं. सकाळी 1 चमचा, दुपारी 1 चमचा, सायंकाळी 1 चमचा वाटलं. आणि मग औषध चालू केलं. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, पोटामध्ये काही फरकच पडला नाही. मालकही दुःखी कष्टी झाले. काय करावं, अस्वस्थ झाले, चिंतातूर झाले. एके दिवशी मालक कामाला गेले होते म्हणजे त्यांच्या कारखान्यावर. बाईसाहेब जेवले होते जेवण करून. रामू अंगण झाड होतं बंगल्याच्या पुढचं आणि त्यांनी सहज पाहिलं, अरे पिंजऱ्यातलं पोपट हलत नाही, डोलत नाही, बोलत नाही, गप्प आहे. काय झाले काय याला? त्याने असं हात लावून पाहिलं तर तो काय प्रतिसादच द्यायला. राम घाबरला. आता आला बंगल्यात. पण बाईसाहेब टाक. काय झालं? बाईसाहेब बोला ना, आपलं पोपट हलत नाही, बोलत नाही. असं बाईसाहेब आल्या. हलून पाहिलं, पोपटाचा लोळा गोळा झालेला, तो देवा घरी गेलेला. बाईसाहेब म्हटले, अरे तुझ्या मालकांचा फार आवडता पोपट, तो तर आता गेला. तू असं कर, फोन कर पडदेशी. रामने लगेच फोन लावला कारखान्यावर. मालकाने फोन घेतला. कोण बोलतोय? मी रामू बोलतोय. हा बोल रामू. कसं बोलू साहेब? तोंडाने बोल. हो फार वाईट बातमी. काय सांग? तुमचा आवडता पोपट देवा घरी गेला. हो ठीक आहे, मी येतो लगेच. आणि मग मालक कारमध्ये बसले आणि त्यांची गाडी आली बंगल्यात. दरवाजा उघडला गेला. ड्रायव्हरने ब्रेक दाबला. काच गाडी थांबली. वेगवेगळे मालक उतरले. पाहिलं तर तो पोपट लोळा होऊन देवा घरी गेलेला. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे अरे माझा दोस्त गेला, सखा गेला. काय मिठू बोलायचा. संध्याकाळी मी दमून भागून आलो की मला म्हणायचा, मालक आला, या दमलात, झोपा आता, शुभरात्री. गुड नाईट. आता मला गुड नाईट कोण म्हणेल? शुभरात्री कोण म्हणेल? म्हणजे रामू घराच्या पाठीमागे एक खड्डा गेला. मग एक खड्डा घेण्यात आला. फुलं आणली, पांढरं शुभ्र कापड अंथरलं, फुलं ठेवली. त्याच्यावर तो देवाघरी गेलेला पोपट ठेवला. पुन्हा फुलं टाकली, हळद कुंकू वाहिलं, कापड ठेवलं, माती लोटली, त्याच्यावर एक दगड ठेवला कुत्र्याने उकरू नये म्हणून, आणि गुलाबाचं छोटंसं रूप तिथे लावलं. पाणी घातले त्याला. आणि घळ अश्रू उघडत असलेले मालक रडत घरात आले. बाईसाहेबी पाठोपाठ आल्या. रामू पण आला. कुणी कोणाशी बोलत नव्हतं. त्या दिवशी घरात स्वयंपाकही झाला नाही, कुणी जेवलंही नाही. असं सगळं गंभीर वातावरण होतं. तो ओला दिवस होता. तो दिवस गेला. हळूहळू जो तो आपापल्या कामाला लागला. पण मालकांना झोप यायची नाही. संध्याकाळ झाली का तो रिकामा पिंजरा खायला उठायचा. एकदा मालक म्हणाले, रामू लगेच आला. काय मालक? अरे रामू, मला झोप येत नाही रे. सारखा तो पोपट मला डोळ्यासमोर दिसतो. तू असं कर रे. काय करू? अरे शनिवारवाड्याच्या पुढे जा. तो नवा पूल आहे. ग्रामीण भागात काय पोपट विक्रेते तिथे येतात, पोपट विकतात. एखादं छान पोपट घेऊन ये, आपण त्याला शिकू. बाईसाहेबांकडून पैसे घे, आज दुपारी ते काम कर. बरं मालक निघून गेले कामावर. आणि मग याने बाईसाहेबांकडून पैसे घेतले. बाईसाहेब पोपट आणण्याचे पैसे द्या. मालकाने सांगितले. तरी 1500 रुपये दिले. किती रुपये दिले? म्हणजे 100च्या किती नोटा? 15. रामू गरीब, अडाणी, अशिक्षित, पायजामा घालायचा, सदरा घालायचा, डोक्यात टोपी. त्याने सायकल घेतली. सायकल टांग मारली आणि शिळ वाजवत आला शनिवारवाड्याच्या पुढे. एका ठिकाणी सायकल लावली आणि बघत होतं त्या पुलावर कोण विक्रेता दिसतोय ग. आणि त्याला खरोखर एक विक्रेता दिसला. त्याने पायजामा घातला होता, सदरा घातला होता, डोक्यात टोपी, सायकल, आणि सायकलच्या हँडलला 2 पिंजरे, आणि त्या पिंजऱ्यामध्ये पोपट. म्हणजे वा मस्त काम झालं. रामू त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, हे पोपट विकायला आणलेत ना? हो विकायलाच आणलेत. मग काय दाखवायला आणलेत का? नाही तेच विचारलं. विकायला आणलेत. हा एक केवढ्याला? हा 100 रुपयाला. बर. आणि हा दुसरा? हा 1000 रुपयाला. अरे बापरे, दोघं तर सारखेच दिसतात. मग किमतीमध्ये फरक कसा काय? ते तुला घरी गेल्यावर कळेल. बरं मग मला हा 100 रुपयाला द्या. तसं चालणार नाही. विकायचे तर दोन्ही विकणार आहे मी. 100 वाला घेतला तर 1000 वाला घ्यावा लागेल, 1000 वाला घेतला तर 100 वाला घ्यावा लागेल.
अहो आमच्या मालकाने एकच आणायचं, सांगितलं ना घ्यायचे तर 2 घे, नाही तर चालायला. काय करावं त्याला कळाय ना. त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्याने स्वतःच निर्णय घेतला, बरं द्या 2 रुपये पोपट पिंजऱ्यासोबत. त्याने 1500 रुपये दिले. त्यांनी 400 रुपये माघारी दिले. त्यांनी 400 रुपये खिशात ठेवले, पिंजरे लावले, हँडलला टांग मारली आणि शिळ वाजवत वाजवत आला, बंगल्यापाशी आला आणि फोर्समध्ये 2 ठिकाणी 2 पिंजरे टांगून ठेवले. सायंकाळ झाली, 6:30 वाजता मालकांची गाडी आली. दरवाजा उघडला गेला, ड्रायव्हरने ब्रेक दाबला, गाडी थांबली. मालक खाली उतरले. ड्रायव्हरने त्यांची बॅग आत नेऊन ठेवली आणि मग रामूला म्हणाले, काय रामू? काय नाही म्हणलं, मालक तुम्ही सांगितलं तसं हे 2 पोपट घेऊन आलो. अरे 2 कशाला आणले? नाही मालक तुम्हाला घ्यायचे असले तर 2 घेणार तर चालायला. पण तू काय केलं? दोन्ही घेतले आणि सायकलीवर आलो. बार ठीक आहे. हा केवढ्याला रे? हा 100 रुपयाला. आणि हा 1000 रुपयाला. अरे काय अक्कल आहे का तुला? दोन्ही दिसायला सारखे, वयाने सारखे, रंगाने सारखे, फरक का रे? मी पण त्याला विचारलं, तुम्हाला घरी गेल्यावर कळेल. बरं ठीक आहे, आज असं कर, हा 1000 रुपयाला पोपट माझ्या खोलीमध्ये टांगून ठेव. संध्याकाळी बघू हा काय बोलतोय का नाही, आपण बोलायला शिकू. मालकाने हातपाय धुतले, बायकोने मस्त चहा दिला, चहा वगैरे प्याले. बायकोने चक्कर मारली. मग ती हरणाची पिलं दुडू 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 उड्या मारत आली. त्यांना हिरवं लुसलुशीत गवत भरवलं आणि मग सशाची पिलं टन टन उड्या मारत आली. त्यांना काकोट्याला घेतलं, बागेचे चक्कर मारले. मोर केकच जवळ आला, त्याच्या पिशांवर असा हात फिरवला. आ हा हा, काय मस्त वाटतं. मग जेवण तयार होतं. मालकाने जेवण घेतलं, शतपावली केली, मग झोपायला गेली. रामू आला, म्हणा मला प्यायचं दूध ठेवले, पाणी ठेवले, म्युझिक चालू केलंय, मंद प्रकाशातली लाईट चालू केली आणि हो 1000 रुपयाला पोपट टांगून ठेवलाय. ठीक आहे ये तू. तर दरवाजा लावून घेतला. रामाने निघून गेला. मालकाने उशीवर डोकं टाकलं आणि त्या पोपटाकडे पाहायला लागले. पोपटाने मालकाकडे पाहिलं. दोघं एकमेकाला आजमावत होते. त्यांची ओळख नव्हती, ती पहिलीच ओळख. मालक पाहत असताना तेवढ्यात तो 1000 रुपयाला पोपट मिळाला. मालक आलात, या 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 या, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दमला, झोपा आता झोपा आता झोपा आता. शुभरात्री शुभरात्री शुभरात्री. गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. मालक टंग उठून बसले. म्हणजे रामू, काय झालं काय झालं? अरे रामू, आपला पहिला पोपट होता ना, हा तसा डिरतो तसा बोलतोय, छान छान बोलतोय, गोड गोड बोलतोय, मधुर बोलतोय, स्वागत करतोय रे. वा वा, मी तुझ्यावर खुश. या महिन्यापासून तुझे 5000 रुपये पगार वाढवून देतो. पहिले 10,000, आता 15,000. रामू म्हटला, बाप रे, पहिले 10,000, आता मोठं मोठायला मला 15,000. गरीबाला फार बरं वाटलं. वा वा, चांगलं काम केलं आपण. थोड्या वेळाने म्युझिक ऐकून मला झोपी गेले. लाईट बंद केली. पहाट झाली. 5:30 वाजले. बटन दाबलं, लाईट लागली. मालक उठले. समोर पाहिलं, पिंजरा होता. पिंजऱ्यात पोपट होता. किती रुपयाला रे? किती? पोपटही जागा झाला. त्याने मालकाकडे पाहिलं, मालकाने पोपटाकडे पाहिलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि सकाळी सकाळी तो पोपट पुन्हा म्हणाला, मालक उठला, उठा आता उठा आता उठा आता. शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मालक म्हणले, वा वा, काय छान स्वागत करतो रे हा. खुश झाले आणि मग आंघोळ वगैरे केली, देवपूजा झाली, नाश्ता झाला, काही वहीत लिखापडी झाली. गाडी तयार होती. गाडीत बसले. मालक निघून गेले. दिवसभर काम केलं, दमून थकून आले. सायंकाळी आले, हातपाय धुतले, चहा पिले, बागेतनं चक्कर मारली. त्यांचे आवडते प्राणी, त्यांच्याशी दोस्ती केली, पाठवून हात फिरवले, त्यांना कुरवाळलं. संध्याकाळी जेवण केलं. जेवण झाल्यावर शतपावली केली आणि त्यांच्या खोलीत झोपून गेले, झोपायला गेले आणि सांगितलं, रामू आज 1000 रुपयाला पोपट नको, 100 रुपयाला पोपट टांगून ठेव, बघू तो कसं बोलतोय ते. बरं म्हणाले. रामूने 100 रुपयाला पोपट टांगून ठेवला. किती रुपयाला? मालकाने उशीवर डोकं टाकलं. 100 रुपयाला पोपटाने मालकाकडे पाहिलं, मालकाने पोपटाकडे पाहिलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. किती रुपयाचा पोपट?
मालक म्हणतोय की अरे तो कालचा चांगला बोलतोय 1000वाला, हा काय बोलतोय बघा. तेवढ्या तो 100 रुपयावाला हलका कमी किमतीचा पोपट म्हणाला, का रे टोनग्या, झोपलास काय? खातो आणि झोपतो, खातो आणि झोपतो, खातो आणि झोपतो. लाज नाही वाटत, लाज नाही वाटत, लाज नाही वाटत. बापाची पेंडे, बापाची पेंडे, बापाची. मला म्हटलं राव म्हणजे काय झालं, काय झालं? मला वाटतं काय अटॅक आला का काय झालं? अरे हा 1.5 दुमडीचा पोपट मला टोनग्या म्हणाला. त्याने माझा बाप काढला. आम्ही तो फुकटचं खातो का रे, एवढा माझा कारखाना 100 कोटीची उलाढाल, 25 कोटीचा नफा, आणि आम्ही तो फुकटचं खातो याचा बापाचा आडवं माझ्या डोळ्यासमोर हा पोपट नको, बाहेर देऊन टाकून ठेव. उद्या सकाळी सुरान तुकडे तुकडे करू, कुत्रे एवढं फाटून मी. मला थर 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 कापत होते. राग आला, संताप पानावर झाला. रामू म्हणला हा काय 5,000 वाढवलेलं घालवतो की काय नालायक मध्ये. त्याने तो 100 रुपयाचा पोपट घेतला, बाहेर नेऊन टांगून ठेवला. मालक झोपले, पण त्यांना झोप कुठे येते. लाईट बंद केली तरी या खुशीवर त्या खुशीवर, त्या खुशीवर त्या खुशीवर. मला नालायक म्हणाला, बापाची पेंडे का म्हणाला, टोनग्या म्हणाला. टोनग्या म्हणतोय हा, कारण टोनग्या झोपलास काय? लाज काढली त्याने, लाज नाही वाटत. रात्रीचे 12 झाले, 12:30 झाले, 1 झाले, 1:30 झाले, 2 झाले. मालक सारखे बोलते पालते पालते होते, झोप आहे ना. रात्री केव्हा तरी त्यांना झोप लागली. सकाळी जरा उशिराच उठले. बटन दाबलं, 6:30 वाजून गेले होते. मालक उठले, बाहेर जायला दरवाजा उघडला, बाहेर जायला लागले. तिथं तो पिंजरा टाकून ठेवलेला होता रात्रीचा. किती रुपयाला पोपट? कितीवाला? त्याने परत पाहिलं मालकांकडं. मालकाने परत पाहिलं त्याच्याकडं. पोपट म्हटलं रात्रीच गिऱ्हाईक दिसतंय वाटतं. तो म्हणाला का रे टोनग्या, उठलास काय? लाज नाही वाटत? मालक म्हणाले राम, आत्ताच्या आत्ता सोड, आणायला तुकडे तुकडे करून कुत्र्याकडे फेकून देऊ. तेवढ्यात पलीकडं एक पिंजरा होता, आणि त्या पिंजऱ्यात पोपट होता. किती रुपयेवाला रे? कितीवाला? तो म्हणाला, त्याने पाहिलं मालक संतापले. तो म्हणाला, मालक शांत व्हा, शांत व्हा, शांत. शांत हो? काय शांत हो? आम्हाला टोनग्या म्हणतो, माझा बाप काढतो, शांत हो. तो माझा भाऊ आहे, भाऊ आहे. तुझा भाऊ आहे? होय होय होय. अरे एका आई बापाची तुम्ही लेकरं. तू किती गोड गोड बोलतो, छान छान बोलतो, मधुर बोलतो, आणि हा कसा कसा शिवाय केलं देतो. त्याची मित्रमंडळी वेगळी आहे, त्याची संगती चांगली नाहीये. तो वाईट मित्रांच्या नादी लागलाय म्हणून शिवाय देतो. आता काय करायचं? त्याला माझ्या पिंजऱ्यात ठेवा, माझ्या पिंजऱ्यात ठेवा, माझ्या पिंजऱ्यात ठेवा. त्याच्यात बदल होईल, बदल होईल. नक्की? होय होय होय. हे घे रामू, या 100 रुपयाच्या पोपटाला 1000 रुपयाच्या त्या पिंजऱ्यामध्ये ठेवून दे. पोपटा शेजारी 10 दिवस वाट बघू याच्यात काय बदल होते का. पण हा जर आपला शब्द बोलायला लागला, शिवाय द्यायला लागला, बाप काढायला लागला, टोनग्या म्हणायला लागला, आपलं ठरलंय. काय ठरलंय? काय घ्यायचं? सुरी. आणि काय करायचं? कुणापुढे फेकून द्यायचं. असलं पोपट असून काय उपयोग? आणि हा 1000 रुपयाला पोपट या 100 रुपयाच्या पोपटाला नीट शिकवायला लागला. त्याची शिकवणी चालू झाली, रियाज चालू झाला. काय? खोटे कधी बोलू नये, कोणासंगी भांडू नये, छान बोलावं, गोड बोलावं. देवाने आपल्याला वाणी दिली, खोटं बोलायचं नाही, वाईट बोलायचं नाही, अपशब्द उच्चारायचं, शिवाय तर द्यायच्याच नाही. असं सकाळ दुपार संध्याकाळ शिकवणी सुरू झाली. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले. मालक कॅलेंडरवर अशा टिक मार्क करत होते. 10 दिवस झाले. 10 दिवस झाल्यानंतर संध्याकाळी मालक म्हणाले, रामू काय म्हणत? 10 दिवस झाले. आज संध्याकाळी हा 100 रुपयाला पोपट वेगळा कर, स्वतंत्र पिंजऱ्यामध्ये ठेव, माझ्या खोलीमध्ये टांगून ठेव, आणि जर आज शिवी दिली बघू. रामू म्हणा आज येडं काय करते कुणा ठाऊ. त्याने तो 100 रुपयाला पोपट स्वतंत्र पिंजऱ्यामध्ये ठेवला, मालकाच्या खोलीमध्ये टांगून ठेवला. मालक झोपायला आले. रामू म्हणाला, मालक प्यायचं पाणी ठेवलंय, दूध ठेवलंय, म्युझिक चालू केलंय, मंद लाईट चालू केली, आणि हो 100 रुपयाला पोपट टांगून ठेवलाय. ठीक आहे तुझा. रामू बाहेर आला, दरवाजा ओढला, आणि तिथंच उभा राहिला. त्याची छाती धाड 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 करत होती. हे येडास काय म्हणताय काय नाही. आणि मग मालक झोपले, उशीवर डोकं ठेवलं,
मालकाने पोपटाकडे पाहिलं, पोपटाने मालकाकडे पाहिलं. किती रुपयाचा पोपट? मालकांच्या छातीत धाड 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 उडत होतं. का? हे पडताच टोंगे म्हणते का काय? मालकांचे कान आतूर झाले, हा काय म्हणतोय काय म्हणतोय. तेवढ्यात तो 100 रुपयाला पोपट म्हणाला, मालक आला, या 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 या, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मालक दमला, झोपा आता झोपा आता झोपा आता, शुभरात्री शुभरात्री शुभरात्री, गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. मालकाने एवढा आनंद झाला, ते ताडशी उठून होते म्हणले, रामू रामू तिथंच होता. आता काय झालं काय झालं काय झालं? अरे रामू, तुला कळलं का? हा छान छान बोलतोय, मिठू मिठू बोलतोय, गोड गोड बोलतोय, याच्यात बदल झाला, याच्यात परिवर्तन झालं. हे कशामुळं कळलं? अरे हा संगतीचा परिणाम आहे, संगतीचा परिणाम आहे. चांगल्याशी संगती केली, जीवनाचा मार्ग सुकर होतो. म्हणून चांगल्याशी मैत्री करा, चांगल्याशी दोस्ती करा, जीवनामध्ये यशस्वी व्हा. आमची गोष्ट संपली, शेरभर साखर वाटली, ती तुमच्या मुखामध्ये पडो. धन्यवाद. मुलांना अतिशय सुंदर अशी गोष्ट तुम्ही ऐकली, आवडली? आता आपल्याकडे आणखी एक पाहुणे आलेले आहेत, त्यांची मी आधी तुम्हाला ओळख करून देणार आहे. या ठिकाणी आपल्या स्टेजवर कोण कोण आहेत त्यांची पण ओळख करून देते. ओळीनं सांगते. सगळ्यात पहिल्यांदा जे बसलेत ना, ते संयोजक, हे सगळं तुमच्यापर्यंत आणून पोहोचवणारे शिरीष चिटणीस साहेब, टाळ्या वाजवा. त्यानंतर आहेत प्रल्हाद पार्टे, ते एक शिक्षक आहेत, वाजवा टाळ्या. त्यानंतर आहेत खंदारे साहेब, उपशिक्षणाधिकारी, सातारा जिल्हा परिषद. श्रीकांत कात्रे साहेब, दैनिक सकाळी येतात, आता दैनिक प्रभातकडे वर्तमानपत्राचे ते संपादक आहेत. त्यानंतर जे आहेत ते आहेत स्वाती राजे, त्या पुण्याहून आल्यात. आधीचे सगळे आपले सातारकर. स्वाती राजे या पत्रकार आहेत, लेखिका आहेत आणि त्या बालसाहित्य लिहितात. इतक्यात नका टाळ्या वाजवा, अजून बरंच काम त्या करतात. त्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत बालसाहित्याच्या. आणि आपली मराठी भाषा जी आहे तिच्यासाठी, तिच्या जतनासाठी काम करणारी जी भाषा फाउंडेशन नावाची संस्था आहे ना, तिच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. बालसाहित्याची त्यांची 8 पुस्तकं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवली गेली आहेत. बालसाहित्याचे पुष्कळसे पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत आणि त्या तुमच्याशी बोलणार आहेत. आता उरलेल्या 2-3 लोकांची ओळख करून देते आणि मग पुन्हा एकदा मी नंतर गरुड सरांची पुन्हा ओळख करून देईल. या बाजूला बसलेले जे आहेत ते आहेत सुनीताताई कदम, त्या संयोजक आहेत आणि त्या अतिशय छान असं सूत्रसंचालन करतात. या ठिकाणी आहेत, कदाचित तुमच्या शाळेत पूर्वी येऊन गेले असतील, ते शिक्षणाधिकारी आहेत. आपल्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये ते शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी असे होते. त्यांचं नाव आहे राजकुमार निकम साहेब आणि मी आहे मंडके प्रमोदिनी. धन्यवाद. आता मी विनंती करते स्वाती राजे यांना की त्यांनी तुमच्याशी संवाद साधा. धन्यवाद. नमस्कार, गुड मॉर्निंग. इकडे बसलेल्या मुलींना जरा पुढे यायला सांगते मी, म्हणजे रिकाम्या खुर्च्या दिसत नाही. पटकन या इथून. हिरवा ड्रेस घातलेला, पोपटी ड्रेस घातलेला सगळ्या मुली या.
ताईंनी माझी ओळख करून दिली. ते सगळं जाऊ द्या, मी आज इकडे आले ती स्पेशल तुमच्याशी गप्पा मारायला आलेली आहे. आणि मुलांची गप्पा मारायची म्हणजे काय करायचं, त्यांना काय आवडतं बरं? गोष्ट, बरोबर आहे. मग आपण डायरेक्ट गोष्ट सांगायला सुरुवात करायची. सरांनी छान गोष्ट सांगून सुरुवात केलीच आहे कार्यक्रमाची. तर तुम्ही सगळे इतके उत्सुक नजरेने बघताय माझ्याकडे. मला महाश्वेतादेवी नावाच्या एका बाईंची आठवण झाली. त्यांची कथा आहे क्यू क्यू लडकी नावाची. महाश्वेतादेवी कोण होत्या माहितीये? खूप मोठ्या कार्यकर्त्या, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका होत्या. आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं क्यू क्यू कुमारी. त्याच्यामधली ती मुलगी असते ना, ती सगळ्यांना क्यू असा प्रश्न विचारते. का बरं? तिला इतके प्रश्न पडतात. आकाश का निळं? झाड का हलतात? पानं का हिरवी? मग मी अशीच का वागते? आई असं का बोलली? मग हा मुलगा असं का म्हणाला नाही? असे अनेक प्रश्न त्यांना पडत असतात, त्या मुलीला पडत असतात आणि ती त्याची उत्तरं शोधत असते. आपल्या सगळ्यांना असे प्रश्न पडतात का? काचे पडतात? आणि आपण ते कोणाला विचारलो त्याची उत्तरं नाही. पण खरं सांगू का, आपला जेव्हा प्रगतीचा विकासाचा मार्ग असतो ना, तो का या प्रश्नातून जातो. आपण जर का हा प्रश्न विचारलाच नाही तर आपल्याला उत्तर मिळतील का? न्यूटन झाडाखाली बसला आणि वरनं सफरचंद पडलं आणि त्यांनी जर प्रश्नच विचारला नाही की सफरचंद खालीच का पडतं, तर त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला असता का? म्हणजे आपल्याला का हा प्रश्न पडायलाच पाहिजे. सगळ्या पर्यावरणाबद्दल पडायला पाहिजे, आपल्या स्वतःबद्दल पडायला पाहिजे, आपल्या स्वतःच्या वागणुकीबद्दल पडायला पाहिजे, मोठ्या माणसांबद्दल पडायला पाहिजे. आणि आपण तो प्रश्न विचारताना भीती बाळगता कामा नये. म्हणजे का हा प्रश्न जनात विचारायला पाहिजे आणि मनात विचारायला पाहिजे. बरोबर आहे. आता मनात कसा विचारायचा? तर आपण रोज दैनंदिनी लिहितो का? डायरी लिहितो आपण? कोण कोण लिहितं डायरी? कोणी लिहित नाही? शिरीष चिटणीस सरांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी एवढा मोठा ग्रंथ महोत्सव आपल्या इथे आणलेला आहे. दरवर्षी तेवढं मोठं करताय काम. ते कशासाठी आहे? वाचन संस्कृतीची जोपासना. हा शब्द आपण नेहमी, टर्म, ही संज्ञा आपण नेहमी ऐकतो. म्हणजे काय? तर लोकांनी वाचता राहिलं पाहिजे म्हणून ना, बरोबर ना? पण जर कोणी लिहिलंच नाही तर काय वाचणार लोक? आणि जर तुमच्यासारख्या मुलांनी काहीच लिहिलं नाही तर तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुमच्या बरोबरीचे जे लोक असतील ते वाचक कसे निर्माण होतील? तर इथनं या मेळाव्यातून बाहेर पडताना मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या स्वतःला एक प्रॉमिस करायचंय की मी रोज निदान 5 ओळींची एक दैनंदिनी लिहीन. दिवसभरात काय झालं, कसं झालं, कुठे झालं, केव्हा झालं आणि हे का झालं असेल, अमुक तमुक व्यक्ती अशी का वागली असेल, मी अशी का वागते किंवा मी असा का वागतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 5 वाक्यात तरी प्रत्येकाने लिहिली गेली पाहिजेत. तर मी हे सांगण्याचं कारण म्हणजे माझी जी पुस्तकं आहेत ना, त्या पुस्तकातली कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे हिरो किंवा हिरोईन्स आहेत ना त्याच्यातले, म्हणजे नायक किंवा नायिका, ही सगळी मंडळी अशी क्युरियस आहेत, चौकस आहेत, उत्सुक आहेत. तर त्यांची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलीच गोष्ट सांगते. शोध नावाचं पुस्तक आहे माझं. हे माझं आवडतं पुस्तक आहे आणि ह्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार मिळालेला आहे. ती गोष्ट एका छोट्याशा धुळकोबाची बरं का. याला स्वतःचं मन असतं, स्वतःचं मत असतं. त्या धुळकोबाची गोष्ट ऐकायची आपण. नदीच्या पलीकडे ओढ्याच्या काठाला शेताच्या बांधावर झाडाच्या सावलीशी पडलेल्या धुळकोबाला येत होता सूर्याचा भारी राग. शेताच्या बांधावर पडल्या पडल्या तो आकाशातला गोळा द्यायचा त्याला खूप त्रास. डोक्यावरचं झाड होतं छोटं, तोवर धुळकोबा होता मजेत, हातपाय ताणून रोजच आपला सावलीत पडलेला. काही काम नाही आणि धाम नाही, आळसोबा नुसता.
डोक्यावरचं झाड जसं झालं मोठं, त्याच्या फांद्या गेल्या वर, आणि एके दिवशी वाऱ्याने एक फांदीच गेली वाकून, तसं धुळकोबाच्या डोळ्यावर थेट आलं ऊन. डोळेच उघडावेनात इतकं ऊन. एक दिवस, दुसरा दिवस, तिसरा, चौथा, पाचवा दिवस, रोजच रोज धुळकोबा निघायला लागला तापून. उन्हाळा जसा यायला लागला जवळ, तसतशी धुळकोबाच्या अंगाची व्हायला लागली लाही लाही. हात पाय तोंड नुसतं निघायला लागलं भाजून. पण करायचं काय? ना हालता येईल ना चालता येईल. पडल्या जागी पडून राहायचं. काय आपला उपयोग? धुळकोबाला फार वाईट वाटायला लागलं, आणि त्या आकाशात तापणाऱ्या लाल गोळ्याचा यायला लागला त्याला आणखी राग. संध्याकाळी खेळायला येणारा मंद वारा धुळकोबाचा मित्र. त्याला धुळकोबा म्हणाला, कोण रे हा पिवळा लाल बाबा, मला रोज रोज त्रास देतोय? तू सगळीकडे भिरभिरतोस वाऱ्या, तू त्याला चांगली समज देऊ शकशील. ह्या दुष्टाला चांगली अद्दल घडवायला हवी. वारा म्हणाला, नाही रे बाबा, मी सगळ्या जगात फिरतो पण त्याच्यापर्यंत कधी नाही पोचलो. त्याला अद्दल घडवायची तर फार ताकद लागेल अंगात. आता काय करावं? धुळकोबा पडला विचारात. आपल्या अंगात तर आपली स्वतःची मुळीच ताकद नाही. मग आपण विचारूयात का आपल्या बाबांना? धुळकोबाचे बाबा म्हणजे एक मोठासा खडा, कडेलाच पडलेला. वाऱ्याच्या झुळकीने आपलं तोंड वळवत धुळकोबाने विचारलं, बाबा, मला रोज रोज त्रास देणाऱ्या सूर्य नावाच्या गोळ्याला अद्दल कशी घडवायची ते सांगाल का जरा? धुळकोबाचे बाबा खडोबा म्हणाले, माहित नाही बुवा, मी तर असाच तुझ्यासारखा शेताच्या बांधावर पडलेला. धुळकोबा म्हणाला, असं काय हो बाबा, तुम्हाला माहित नाही मग दुसऱ्या कोणाला? खडोबा म्हणाले, आपल्या मुलाला. मी नाही कधी असला वेडेपणा केला. तुझ्या आजोबांना असलं काही विचारायची हिंमतच नव्हती बुवा मला. धुळकोबाचे डोळे चमकले. बाबा, तुम्हाला नसेल माहित तर मी विचारू का आजोबांना? धुळकोबाचे आजोबा म्हणजे खडोबांचे वडील दगडोबा. हे मोठ्या मोठाचे दगडोबा पडलेले ओढ्याच्या काठाला. धुळकोबांनी पडल्या जागेवरून जोरात हाक मारली, आजोबा, ओ आजोबा, अहो हा वरचा आकाशातला गोळा फार देतोय त्रास. त्याला अद्दल कशी घडवायची जरा सांगू शकाल का मला? आपल्या नातवाचा आवाज ऐकून ओढ्याच्या काठी जरासे टेकलेले आजोबा दगडोबा वाऱ्यावर डुबडुबत म्हणाले, सूर्याला घडवायची अद्दल तुला? फार दंगेखोरपणा वाढत चाललाय ना तुझा धुळकोबा. असला विचार मी नाही कधी केला. मी तर असा ओढ्याच्या काठी पडलेला. आपल्यात नाही बुवा ताकद सूर्याला शिक्षा द्यायला. धुळकोबा जरा हिरमुसला. रुसू नकोसा, दगडोबा आजोबा बोलले. थांब, माझ्यापेक्षा ताकदवान असं नाव सांगतो तुला. धुळकोबाने ओळखलं. माहितीये मला, तुमच्या बाबांकडे पाठवणार ना मला. दगडोबा हसले. पण पोरा, तिथे नदीच्या काठावर कोण देणार तुला? धुळकोबा म्हणाला, काळजी नका करू आजोबा, आहे ना माझा दोस्त वारा. मग धुळकोबा म्हणाला वाऱ्याला, दोस्ता, एक मदत करशील मला? तुझ्या पाठीवर बसवून नदीच्या काठापर्यंत घेऊन जाशील का जरा? माझ्या या आजोबांच्या बाबांना म्हणजे माझ्या पणजोबांना विचारायचा एक सल्ला. वारा म्हणाला, चल बस. आणि मग वाऱ्याच्या पाठीवर बसून धुळकोबाची स्वारी निघाली आपल्या पणजोबांना शोधायला. दूर दरीतून वाहत होती एक नदी. नदीच्या कडेला पाण्यात हातपाय पसरून बसला होता एक चांगला ऐसपैस खडक, म्हणजे धुळकोबाचे पणजोबा खडकोबा. वाऱ्याने धुळकोबाला अलगद खडकोबांच्या खांद्यावर ठेवलं. त्यांच्याजवळ वाकत धुळकोबा बोलला, पणजोबा, मी तुमचा पणतू धुळकोबा. खडकोबांना खरंच वाटे ना. त्यांच्या खांद्यावर उगवलेल्या गवताच्या पिवळ्या झुपक्यांनी धुळकोबाला कुरवाळत ते म्हणाले, इतक्या लांब कसा काय आलास बाळा? धुळकोबा म्हणाला, कामच होतं तसं महत्वाचं. मग वाऱ्याला म्हटलं, घेऊन चल मला. आकाशात दिसतोय ना तो पिवळा धम्मक लाल गोळा, तो खूप देतोय त्रास. त्याला अद्दल घडवायचे मला. खडकोबा पणजोबांना काय बोलावं ते कळेना. अरे बाबा, हा तर शक्तिमान सूर्य. तो किती किती दिवस मलाही काढतोय भाजून. तापून तापून माझं अंग जातं तडकून.
पावसाचं पाणी साठतं भेगांमध्ये, सांधे लागतात दुखायला. पाहिल्यास या किती पडल्यात भेगा माझ्या अंगाला. पण मी काही करू शकलो नाही त्याला. आणि तू निघालास होय त्या सूर्याला अद्दल घडवायला. धुळकोबाचा चेहरा पडला. तुम्ही पण नाही मदत करू शकणार मला. केली असती रे पोरा, पण किती किती वर्ष मी असा नदीमाईच्या काठाशी गाळात पाय रुतून पडलेला. अरे नदीमाईला सुद्धा म्हणे तोच सूर्य लावतो वाहायला. मग नदीमाई मारते पुढे खांद्यावरून माझ्या बाबांच्या. तिच्याच बरोबर माझ्या बाबांपासून दूर होऊन वाहत आलोय मी इथे आणि पडून राहिलोय तिच्या काठाला. धुळकोबा म्हणाला, कोण तुमचे बाबा? त्यांनाही सूर्याने त्रास दिला. धुळकोबाचा राग आता वाढत चालला. तुम्हाला हलका येत नसेल ना पणजोबा, तर मी शोधतो तुमच्या वडिलांना. त्यांना सांगतो या दुष्ट सूर्याला चांगली अद्दल घडवायला. जायला हरकत नाही रे पोरा, खडकोबा पणजोबा म्हणाले. पण तू तिथवर पोहोचणार कसा? दूर दरीच्या पलीकडे दिसतोय का उंचच उंच कडा? तेच माझे बाबा. माझ्यापेक्षा आहेत ते सूर्याच्या जवळ. कदाचित सांगू शकतील एखादी युक्ती तुला. धुळकोबा बसला वाऱ्याच्या पाठीवर. निघाला पणजोबांच्या बाबांना शोधायला. समोरच्या दरीच्या पलीकडे उभे मोठेच्या मोठे कडोबा. केवढे मोठे आपल्या पणजोबांचे बाबा. पणजोबांचे बाबा म्हणजे आपले खापर पणजोबा. धुळकोबाला वाटली मज्जा. कडोबांच्या कानातून आले होते आजोबांसारखेच गवताचे केस. त्यांच्या कानाशी जपून टेकत धुळकोबा ओरडला मोठ्यांदा, खापर पणजोबा, आहो खापर पणजोबा, मी धुळकोबा. कडोबा होते म्हातारेच म्हातारे. त्यांना दिसेना काही आधी. मग त्यांनी डोळ्यावर थरथरता धरला हात. आहो दरीच्या पलीकडे नदीच्या पार ओढ्याच्या काठाच्या शेताच्या बांधाशी झाडाखाली राहणारा मी तुमचा खापर पडतो धुळकोबा. कडोबा आश्चर्याने थक्कच झाले. आनंदाने त्यांचं मन भरून आलं. कपारीतून जोरात घुंगवणाऱ्या वाऱ्याला जरा हळू आवाज करायला सांगून कडोबा म्हणाले धुळकोबाला, कसं काय पोहोचलास माझ्यापर्यंत बाळा? धुळकोबा म्हणाला दम टाकत, खरं आधी शोधत शोधत गेलो माझ्या बाबांना, खडोबांना. मग खडोबांच्या बाबांना म्हणजे दगडोबा आजोबांना. मग तिथून गेलो शोधत त्यांच्या बाबांना म्हणजे खडकोबा पणजोबांना. खडकोबा पणजोबांनी दिला तुमचा पत्ता आणि मग आलो आपल्या शोधत शोधत माझ्या खापर पणजोबांना. कडोबा खापर पणजोबा खुशच झाले खरे. पण धुळकोबाच्या या शोधाशोधीचं कारणच त्यांना कळेना. मग धुळकोबा म्हणाला, खरं तर मी आलोय कामाला. मला घडवायची अद्दल तुम्हाला सगळ्यांना त्रास देणाऱ्या त्या सूर्याला. कडोबाला तर गंमतच वाटली. ते म्हणाले, अरे बाबा, मी तर झालोय पुरता बेजार. कंटाळलोय 12 महिने मला भाजून काढणाऱ्या सूर्याच्या उन्हाला. पण मी नाही कधी तक्रार केली आणि तू चाललास होय त्याच्याशी लढायला. इतके मोठे कडोबा खापर पणजोबा असं टोलवतील आपल्याला असं वाटलंच नव्हतं धुळकोबाला. तो फुरंगटलाच जरा. तुम्ही एवढे मोठे तरी काहीच करू शकत नाही सूर्याला. कडोबा म्हणाले, अरे बाबा, तो सूर्य एवढ्या भयंकर ताकदीचा. तो तापवतो तुला मला इतकंच का एवढ्या मोठ्या समुद्राच्या पाण्याला. समुद्र होतो घामेघूम. सगळ्या पाण्याची वाफ करून हा सूर्य नेतो ती वर आभाळात. मध्येच ढग येतो आडवा, पळवून नेतो थोड्या वाफेला, लपवून आणतो आमच्यापाशी. आम्ही बोलवतो गारगार हवेला. मग ताप ताप तापणाऱ्या सूर्याचा डोळा चुकून ढग आपली ओंजळ करतो रिकामी आमच्या माथ्यावर आणि मग पावसाचं पाणी मिळतं नदीमाईला. नदीमाई मोठी शहाणी. पाणी घेते भरून आणि आमच्या अंगाखांद्यावरून उडी मारत पोचवते पाणी पुन्हा समुद्राला. आम्ही मध्ये आलोच नाही. पाऊस जर पडलाच नाही, नदीमाई वाहिलीच नाही, तर अख्खा समुद्र तापून कोरडा ठाण करायची ताकद आहे बरं या सूर्याला. खापर पणजोबांची गोष्ट ऐकून घामेघूम झालेला धुळकोबा म्हणाला, पण म्हणजे या दुष्ट सूर्याची खोड मोडायलाच पाहिजे. आणि त्यासाठी हवं कोणीतरी तुमच्यापेक्षा ताकदवान गाठायला. कडोबांनी आपल्यापेक्षा उंचच उंच अशा आपल्या बाबांकडे पाहिलं आणि म्हणाले, पाहिलंच माझ्या वडिलांना, उंच खांद्याच्या रुंद छातीच्या ताठ कण्याच्या डोंगरोबांना. सूर्याला काहीही झालं तरी त्यांच्या खांद्या मागूनच लागतं उगवायला.
धुळकोबांनी फार अभिमानाने डोंगरोबांकडे पाहिलं. भले मोठे प्रचंड डोंगरोबा अंगा खांद्यावर झाडवेलीची सुंदर हिरवी शाल घेऊन छान झुलत होते. त्यांच्या डोळ्यासमोर तरंगत धुळकोबा नम्रपणे म्हणाला, मी धुळकोबा. म्हणजे ओळखच करून द्यायची तर तुमचा मुलगा कडोबा, कडोबांचा मुलगा खडकोबा, खडकोबांचा मुलगा दगडोबा, दगडोबांचा मुलगा खडोबा आणि त्या खडोबांचा मुलगा मी धुळकोबा. तुम्हाला नमस्कार करतो. खापर खापर पणजोबा. डोंगरोबा झाले चकित. आपल्या नजरेसमोर इथपर्यंत यायचं धाडस कुणी मुला नातवंडा पतवंडांनी केलेलं नव्हतं आणि हा खापर खापर पणतू इथे येऊन नमस्कार करतोय. डोंगरोबा खुशीने हसले. त्यांच्या गालावरच्या हिरव्या गर्द झाडीच्या दाढी मिशा आनंदाने थरथरल्या. धुळकोबा म्हणाला, आवंडा मिळत मला तर तुम्हाला आणि त्या सगळ्या आजोबा पणजोबांना त्रास देणाऱ्या सूर्याला अद्दल घडवायचे. डोंगरोबांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. ते म्हणाले समजुतीच्या स्वरात, ह्या सूर्यापायी त्रास होतोय माझ्या सगळ्या पोरांना समजतंय मला, पण त्याबद्दल थेट त्यालाच अद्दल घडवायची म्हणजे. पण त्या सूर्याला अडवून ठेवायची ताकद आहे तुमच्यात असं सांगितलंय कडोबा खापर पणजोबांनी मला. धुळकोबा म्हणाला. डोंगरोबा हसले. खरंय, माझ्या आडून उगवतो तो, पण मी थोडाच अडवू शकतो त्याला. तो स्वतःच्या मनाचा राजा. उलट मी सर्वात जवळ म्हणून हळूहळू वर येत डोक्यावर येऊन चांगला भाजून काढतो मला. पण गुपचूप तापण्यापलीकडे मी काही करू शकत नाही बाळा. हे बोलणं ऐकून धुळकोबा चांगलाच हताश झाला. म्हणजे तुमच्याकडेही शक्ती नाही शिक्षा करायची त्याला. इतक्या दूरवरून आपल्याला शोधत आलेल्या धुळकोबाचं मन मोडवेना डोंगरोबांना. ते म्हणाले, माझ्यापेक्षा मोठी आणि शक्तिमान आहे माझी आई. धरणी माता म्हणतात तिला, पृथ्वी असंही म्हणतात तिला. तिने मनात आणलं तर ती थांबवू शकते सूर्याला. तीच रोखू शकेल बरं का त्याला. धुळकोबाने विचारलं दमलेल्या स्वरात, आता मी कुठे भेटू तिला. डोंगरोबांनी आपल्या माथ्यावर मस्ती करणाऱ्या नदीमाईला सांगितलं, पोरी, या माझ्या खापर खापर पतवंडाला घेऊन धरणी मातेच्या कुशीपर्यंत पोचव पाहू. धुळकोबाला आपल्या उंजळीत घेऊन नदीमाईनी डोंगरोबाच्या कडे खांद्यावरून धाव घेतली. खोल दरीत आणून पोचवलं त्याला. धुळकोबा अंग सुकवून धरणी मातेच्या कुशीत शिरत म्हणाला, तू माझ्या वडिलांच्या 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 वडिलांची आई, म्हणजे मी तुझा खापर 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 पणतू. तू मला मदत करायलाच हवीस. एक भयंकर प्राणी मला रोज त्रास देतो. धड झोपू देत नाही, धडपडू देत नाही, भाजून भाजून काढतो. त्याच्यामुळे पडणाऱ्या पावसामध्ये आम्ही सगळेजण जीव मुठीत घेऊन कसे बसे राहतो. माझ्या आजोबा पणजोबा खापर पणजोबांच्या पाठीवर त्याच्या शिपायांनी वर्षानुवर्ष ओढले चापकाचे सबकारे आणि केल्या खूप जखमा. त्यांनाही तो धड जगू देत नाही. त्या दुष्टाला कर तू चांगली शिक्षा. या धिटुकल्याकडे पाहत धरणी माता म्हणाली, कोणाबद्दल बोलतोयस रे तू? कोण आहे इतका दुष्ट? धुळकोबा म्हणाला, वर पाहत तो आकाशातला पिवळा लाल दुष्ट गोळा सूर्य म्हणतात त्याला. धरणी मातेला काय बोलावं ते सुचेना. तिला यायला लागलं हसू. ते अवरत ती म्हणाली, मी तर नाही रे बाबा शिक्षा करू शकत याला. धरणी मातेचे उत्तर ऐकून धुळकोबाचा आतापर्यंत धरून ठेवलेला सगळा धीर गळाला. एकतर तो फिरून फिरून दमलेला. ताकदवाले बाबा, त्यांचे बाबा, त्यांचे बाबा आणि त्यांचेही बाबा शोधून शोधून थकलेला. आता भिस्त होती सगळ्यांपेक्षा मोठ्या धरणी मातेवर. पण तिचाही नकार ऐकून रडूच फुटलं त्याला. डोळे पुसत धरणी मातेला म्हणाला, मी इतका छोटा, कोणाच्या डोळ्यालाही न दिसणारा. माझ्या अंगात ताकद नाही म्हणून मी सगळीकडे फिरलो, पण कुणालाच काही मदत नाही करू शकलो. माझ्या स्वतःच्याही नाही आणि दुसऱ्याच्याही कुणाच्या, माझ्या आजोबा पणजोबांच्या उपयोगी पडू शकलो. चिमुकल्या धुळकोबाची धडपड पाहून धरणी मातेचं मन आलं भरून. ती धुळकोबाला म्हणाली, बेडोबा धुळकोबा, अरे तू कसला छोटा,
अरे तुला मी इतकी मोठी वाटते, पण या विश्व नावाच्या आमच्या घराच्या भल्या मोठ्या पसाऱ्यात मी पण आहे तुझ्यासारखाच एक छोटासा धुळकोबा. हे सूर्यदेव तुला मोठे वाटतात. त्यांच्याही अनेक भावंडांच्या मध्ये तेही आहेत लहानच बरं का. तुम्ही जसे राहता माझ्या घरात, तसे तेही राहतात त्यांच्या आईच्या मोठ्या घरात. त्यांची आई तर किती शक्तिमान, आकाशगंगा म्हणतात तिला. ती आणि तिच्या अशा अनेक बहिणी आपापल्या असंख्य लेकरांना घेऊन ब्रह्मांड नावाच्या प्रचंड मोठ्याच्या मोठ्या घरात राहतात. हे ऐकता ऐकता समजूत पटण्याऐवजी धुळकोबाला वाटायला लागली आपल्या चिमुकलेपणाची आणखी लाज. धरणी मातेनी त्याचं मन जाणलं. ती म्हणाली, बाळा, शक्ती अशी आकारावर अवलंबून असते का रे? या जगात प्रत्येकाचं काम असतं ठरलेलं. स्वतः ताकद इतरांना ताकद देणं हे सूर्यबाबांचं काम. मी कितीही थकले तरी गोल गोल फिरत सगळ्यांना सूर्यबाबांचा प्रकाश वाटणं हे माझं काम. आणि तुझ्यात त्या ताकद नाही. कितीतरी असे धुळकोबा माझ्या अंगाखांद्यावर खेळत असतात. ते सगळे मिळून एकमेकांचा हात घट्ट धरून न कुरकुरता तापत भिजत जागच्या जागी पडून राहतात. तसं पडून राहणं त्यांचं काम. नाहीतर मातीत बी रुजेल का? पशुपक्ष्यांना दाणा मिळेल का? तू आहेस म्हणून ही सृष्टी आहे, समजलं का? धुळकोबाला नवलच नवल वाटलं. आतापर्यंत त्याला हे कधीच नव्हतं कळलं. धरणी माता म्हणाली, आता राहिली गोष्ट सूर्यदेवाला करायच्या शिक्षेची. मी त्याला शिक्षा करू? वेडा रे वेडा, कोणी आपल्या वडिलांना शिक्षा करतं का? धुळकोबा न कळून तिच्याकडे बघतच राहिला. अरे, मी आणि आकाशातली माझी सगळी ग्रह तारे भावंड त्यांचीच तर लेकरं, आणि तुम्ही सारी माझी लेकरं, म्हणजे आपण सगळे सूर्यदेवाची लेकरं. धुळकोबा आश्चर्याने थक्कच झाला. या सुंदर प्रचंड ब्रह्मांडाचा आपण चिमुकला तरीही महत्वाचा भाग आहोत हे समजून त्याचं हृदय अभिमानाने भरून आलं. पूर्वेच्या क्षितिजावरून सूर्यदेव हळूहळू वरती येत होते. धुळकोबानी पहिल्यांदाच त्यांच्याकडे डोळे भरून पाहिलं. सुंदर सोनेरी लाल रंगाचे आपले खापर 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 पणजोबा आपल्याकडे बघून हसतायत, छान मजेने हसतायत असं त्याला वाटलं. धुळकोबा लाजला, खुशीने हसला. 2 गोष्टींसाठी. एक म्हणजे सूर्यदेवांना अद्दल घडवताना त्याला आपल्या आजोबा पणजोबा खापर आणि खापर 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 पणजोबांचा शोध लागला होता, आणि तो शोध लागता लागता त्याला आपल्या स्वतःचा शोध लागला होता. कळली गोष्ट? ही गोष्ट कशाच्या वरती बेस्ड आधारित आहे सांगा बरं? विज्ञानावर आहे, सूर्यावर. विज्ञानाच्या एका सत्यावरती वस्तुस्थितीशी निगडीत गोष्ट आहे का? तुम्ही सगळे 7वीची मुलं आहात, 7वी 8वी मुलं आहात. मग आपल्याला ऋतुचक्र माहितीये. मग ही ऋतुचक्राची गोष्ट आहे थोडीशी मधली. त्याच्यानंतर बिग बँग थिअरी माहितीये तुम्हाला? कशामुळे ब्रह्मांड जन्माला आलं? आपली सूर्यमाला कशी जन्माला आली? कशी आली सूर्यमाला जन्माला? 2 मोठे तेजस्वी तारे एकमेकांवर आदळले आणि मग त्याच्यापासून तुकडे 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 बनत ते गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये फिरत राहिले. बरोबर आहे? ही बिग बँग थिअरी उलट्या दिशेने बघा बरं. तुम्ही धुळकोबा आहात आणि मग तुम्ही बिग बँग थिअरीकडे बघा बरं. कळतंय? म्हणजे तुम्ही कशाचा भाग आहात? या प्रचंड ब्रह्मांडाचा आपण सगळे भाग आहोत. आपण छोटासा धुळकोबा असलो आपल्या समाजामधले, आता आपण जे वाढतो आहोत, आपण छोटासा धुळकोबा आहोत. आपल्याला असं वाटतं की अरे काय हे, काहीच आपला उपयोग नाहीये, किंवा आपल्याला खूप कधी कधी परिस्थितीत तापत राहायला लागतं, पडून राहायला लागतं, पुढे काहीच होत नाही असं वाटतं. पण प्रत्येकाचं काम ठरलेलं असतं आणि हळूहळू आपण मोठे होऊ ना तसं ते आपलं काम आपल्याला नक्की कळत जाईल. तर सगळ्या धुळकोबांना अनेक शुभेच्छा. किती वेळ आहे सर आपल्याला? अजून एक 15-20 एक छोटी गोष्ट होईल. हो ठीक आहे.
मुलांनो, अतिशय छान अशी तुम्ही धुळकोबाची गोष्ट ऐकली. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा मगाशी ज्यांनी तुमची करमणूक केली, मनोरंजन केलं, त्या गरुड सरांची ओळख करून देणारे. त्यांचं नाव आहे डॉक्टर दिलीप गरुड, BSc, MA, MEd, PhD. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन येरवडा या ठिकाणी, आणि शिक्षक होते ते त्याच्या आधी. त्यामुळे त्यांनी जवळजवळ 35 वर्ष अध्यापनाचं काम केलेले. गोष्ट सांगताना तुमच्या लक्षात आलं असेल, एक शिक्षकच एवढं छान तुमच्याशी रममाण होऊन बोलू शकतो. साने गुरुजी संस्कार साधना या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. जवळजवळ 30 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यातल्या काही पुस्तकांची नावं मी सांगणार आहे. कथाकथन, तंत्र आणि मंत्र, वक्तृत्व कलेची साधना, सृजनशीलता, कथाकथनातून मूल्य शिक्षण, जीवनशिल्प, काही चरित्र पण लिहिलेली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र लिहिलंय, पंडित नेहरूंचं, साने गुरुजींचं, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं, आणि कथा ज्योतिबा सावित्रीची, हे पण एक चरित्रात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था जी आहे पुण्यात, तिचे ते कार्यवाह आहे. एकदा त्यांच्या त्या कथेसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया. आणि आता आपण या सगळ्यांचं स्वागत, तुमचं तर स्वागत केलेलंच आहे मगाशी, आणि आपण त्यांचा सत्कार करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपले उपशिक्षणाधिकारी खंदारे साहेब यांचा सत्कार संयोजक चिटणीस साहेब यांच्या मार्फत आणि राजे मॅडम आहे त्यांच्या हस्ते करतो.